मित्रांनो, तुम्ही तुमच्या शालेय जीवनात कॅम्लिनची पेन्सिल, कॅम्लिनचे स्टेशनरी प्रॉडक्ट्स, कॅम्लिनची इंक हे नक्की वापरलं असेल. पण कॅम्लिनच्या मागचा सूत्रधार कोण हे तुम्हाला माहिती आहे का? कॅम्लिन ह्या आयकॉनिक ब्रँडचे सुभाष दांडेकर संस्थापक होते. वयाच्या 86व्या वर्षी दांडेकरांनी एक असा वारसा सोडला ज्याने देशातील स्टेशनरी आणि कला पुरवठ्याचा लँडस्केप बदलला. त्यांच्या दूरदृष्टीने आणि नेतृत्वाने केवळ घराघरात कॅम्लिनचे नावच निर्माण केले नाही, तर भारताच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासातही त्यांचे मोठे योगदान आहे. सुभाष दांडेकर यांनी 1946 मध्ये कॅम्लिन लिमिटेडची स्थापना केली. 1940च्या दशकात दांडेकर यांच्या गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण आवडीमुळे कॅम्लिनने सुरुवातीला कार्बन पेपर, शाई आणि इतर स्टेशनरी वस्तूंचे उत्पादन आणि विक्री करण्यास सुरुवात केली. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने पेन, पेन्सिल, मार्कर आणि इतर शालेय आणि कार्यालयीन वस्तूंचा समावेश करण्यासाठी आपल्या उत्पादनाच्या श्रेणीचा विस्तार केला आणि भारतीय स्टेशनरी उद्योगातील एक अग्रेसर बनली. कॅम्लिनची कॅमल इंक, कॅम्लिन मार्कर्स आणि कॅमल पेन्सिल यासारखी प्रतिष्ठित उत्पादने प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासाचा अविभाज्य भाग आहेत. आज कॅम्लिन हे भारतातील सर्वात जुने आणि सर्वात मान्यताप्राप्त स्टेशनरी ब्रँडपैकी एक आहे, ज्याची देशात मजबूत उपस्थिती आहे आणि जगभरातील 50 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जाते. दांडेकर यांनी 1982 मध्ये फार्मास्युटिकल्स आणि सूक्ष्म रसायन या क्षेत्रामध्ये देखील पाऊल ठेवले. आपल्या भावाबद्दल बोलताना अध्यक्ष दिलीप दांडेकर म्हणाले की कलाकार कॅम्लिनचे रंग वापरण्यास तयार नव्हते, कारण त्यांना उत्पादनाच्या गुणवत्तेबद्दल शंका होती. परंतु सुभाष दांडेकरांनी कलाकारांना कॅम्लिन रंग वापरण्यास पटवून दिले आणि त्यांना कॅम्लिनच्या गुणवत्तेची हमी दिली. कॅम्लिनच्या वस्तूंचे वेगळेपण हे आहे की ते प्रत्येक वयोगटासाठी आहेत. प्रत्येक वयोगटाचा ग्राहक आपल्या ब्रँडशी जोडला जावा ही सुभाष दांडेकर यांची दृष्टी होती. सुभाष दांडेकरांनी फक्त उद्योगच केला नाही, तर महाराष्ट्राला एक संस्कार दिला. संस्कार कलेचा आणि कला साहित्याचा. कारण कला साहित्य हे अत्यंत महागड्या अशा स्वरूपाच्या साहित्य म्हणून बघितलं जात होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरून अनेकदा ते मागवलं जात होतं. अशा परिस्थितीमध्ये उत्तम असं साहित्य हे मराठमोळ्या कलाकाराला, भारतीय कलाकाराला उपलब्ध व्हावं याचा ध्यास त्यांनी हाती घेतला आणि त्याला पूर्णत्वाला नेले. महाराष्ट्रातले उद्योग जगातले सुभाष दांडेकर हे एक प्रमुख व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या व्यापार उद्योगाच्या शिखर संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. त्यांच्या कारकिर्दीत चेंबरने राज्यातील व्यापारी उद्योगासाठी अनेक उपक्रमही सुरू केले. एक मराठी उद्योजक ज्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक मराठी उद्योजकांना बळ दिले, मराठी युवकांना रोजगार दिला. दांडेकरांच्या योगदानाची सर्वत्र दखल घेतली गेली. त्यांना गेम चेंजर ऑफ महाराष्ट्र पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. या सन्मानांमुळे व्यवसाय आणि समाज या दोन्हींवर त्यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव दिसून आला. सुभाष दांडेकर यांचा हा वारसा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. हजारो कुटुंबांना रोजगार मिळवून देणाऱ्या या मराठमोळ्या उद्योजकाला मराठी अँगलकडून भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्याला हा आमचा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि आमच्या चॅनल मराठी अँगलला सबस्क्राईब करायला विसरू नका.